शांतीबनची संस्था जसं मोठ्या प्रमाणात तिथली मेंबर वाढत गेले, त्यामुळे आम्हाला जागा अपुरी पडायला लागली. त्याचप्रमाणे आम्ही वारजे येथे संस्था स्थापन केली. तिथे 60 लोक ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. त्याचप्रमाणे असे काही पेशंट आढळले की ते मनोरुग्ण होते. मग मनोरुग्ण ज्येष्ठ नागरिकांमध्ये आपण ठेवू शकत नाही, कारण ज्येष्ठ नागरिकांना डिस्टर्ब होतं किंवा एखादा मनोरुग्ण रात्रभर झोपत नाही, त्रास देतो. त्याच्यानंतर आम्ही सायकेट्रिक सेंटरची सुरुवात केली. सायकेट्रिक सेंटरमध्ये साधारणतः 150 लोक पूर्णपणे ऑर्फन आहेत. संस्थेच्या अंडर 150 ते 200 पूर्ण पुनर्वसनसाठी आमच्या संस्थेत दाखल झाले आहेत. त्यातनंही खूप सारे पूर्णपणे बेवारस आहे, बेघर आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे गव्हर्नमेंट थ्रू आमच्याकडे येरवडा मनोरुग्णालयातर्फे एक साधारणतः 150 ते 200 लोक आज पुनर्वसनसाठी शांतीवन संस्थेला म्हणजे मला स्वतःला दिली आहे, एक त्यांची जबाबदारी दिली आहे. येरवडा मनोरुग्णालयात अशी एक हे आहे की एकदा मनोरुग्ण पेशंट आणून सोडला की नातेवाईक पुन्हा एक्सेप्ट करत नाही, घ्यायला येत नाही. आधार कार्डवरचा नंबर चुकीचा दिलेला आहे, घर चुकीचा ॲड्रेसवर दिलेला आहे. त्यामुळे तेथील सोशल वर्कला खूप त्रास होतोय की ह्यांना पुन्हा सोडायचं कुठे. गव्हर्नमेंटने एक स्कीम चालू केली की पुण्यातले काही संस्था आहेत तर त्यांना पुनर्वसनासाठी त्या संस्थांना त्या देत आहे. तर माझ्याकडे 110 लोकांची जबाबदारी दिली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे वडगाव बुद्रुक येथे आम्ही ती संस्था चालवत आहोत. जसं वृद्धाश्रमाची संकल्पना होती तसंच पूर्ण लिगली लायसन काढण्यापासून सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आणि मनोरुग्ण पुनर्वसन केंद्र शांतीबन मेंटल हेल्थ केअर सेंटर पुनर्वसन केंद्राची सुरुवात केली.